आणखीन एक महत्त्वाची बातमी येते पाहूया। धुळ्यामध्ये 10,000 किलोच्या चांदीच्या विटा या जप्त करण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी धुळ्यातून। धुळे पोलिसांकडून एकूण 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा या जप्त करण्यात आल्या। जप्त करण्यात आलेली चांदी बँकेची असल्याची माहिती देखील आता पुढे येते आहे। 10,000 किलो इतक्या चांदीच्या या विटा आहेत। धुळे पोलिसांकडून एकूण 94 कोटी 68 लाखांचं मूल्य या चांदीच्या विटांचं सांगण्यात आलंय, पण जप्त करण्यात आलेली चांदी बँकेची असल्याचं समोर येत आहे। हा संपूर्ण कंटेनर जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता बाहेर पडले आहेत। काही वेळात उद्धव ठाकरे हे मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचतील। दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। दुसरीकडे धुळ्याची दृश्य आपण पाहत आहे। 10,000 किलोच्या चांदीच्या विटा ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। या कंटेनरमध्ये या संपूर्ण विटा ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या होत्या, मात्र ही संपूर्ण चांदी जी आहे ती बँकेची असल्याची माहिती मिळते। 10,000 किलोच्या चांदीच्या विटा आहेत। त्याचं मूल्य कोट्यावधींमध्ये आहे, पण एका बँकेची ही सगळी चांदी असल्याचं बोललं जात आहे।